आईला काय हाय का नाही आज कुणी येतंय का नाही हा एक ॲफिडेव्हिट नाही काय नाही कसं चालायचं आमचं हा काय लागा एक माणूस नाही आवती भोवती नमस्कार. अरे नमस्कार 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 ज्योतिष सांगणार का? हल्ल्या का बघा की व्हायचा इथं पाराव बसली म्हणजे काय ज्योतिष सांगणार आहे होय नीट वाचा काय कपडे बघा समोर बघा जज आहे कोर्ट आहे वकील आहे मी मग कबूतर आहे का? का दाणे टाकायचे होते. दाणं टाक्या निघ निघ दाणं टाक्या निघ निघ गाबड्या हा एक माणूस गप बसलाय बघवणं झालं होतं चल तिकडं होय तिकडं आयला कोण लोक यायला लागले तिकडं ना झालंय आयला राज्यात सगळं चांगलं चाललंय काय सुरळीत चाललं काय एक माणूस नाही हा? नमस्कार. नमस्कार 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 बोला 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 वकील कुठे भेटतील वकील? अहो मामा मीच आहे की वकील हा? तुमच्याकडे महत्वाचं काम आहे जरा होय. आमचं. माझ्याकडे होय महत्वाचं या, काम आहे. आई इथं या इथं इथं आजी या बसा मामा मामा या मामा बसा 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 हा. निवांत बस आरामात आरामात हा आजी काय काम आहे सांगा हा? काय काम आहे सांगा सगळं करतो काय सुटचिट्टी नोटीसला उत्तर ॲफिडेव्हिट नोटरी काय करायचं सांगा सगळं आत्ता करून देतो नाही बाबा एवढं काय नाही म्हातारीच्या नावानं जमीन आहे मला ती पोरांमध्ये माझ्या वाटायची आहे तेवढंच काम आहे कसं आहे बा मी मेल्यानंतर काय आहे, त्यांच्यात नाही का भांडणं नको नाही का दादा अजे हा? लई सोपं काम सांगितलंय हा. आत्ता करून देतो काय टेन्शन नाही म्हणून वकील हवेत. वकील आहेत का? मा वकील मीच आहे की कोण आहे ही आजी माझा थोरला भाऊ आहे बाबू दादा हा बर 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 हा, ते आता म्हणलं बोलली बाबा चल वाटण्या करायच्या आहेत म्हटलं येतो हो जाऊ दे तुझ्या मनासारखं म्हणून आलो. ऐका, बाबा मामा. काय ते कायदेशीर लिहून घ्या सगळं मामा आम्हाला मामा मामा ऐका ऐका काय होते तुम्ही कानावर घातले त्यामुळे तुम्ही मोठ्यानं बोलताय पण आम्हाला व्यवस्थित ऐकायला येतं हळू बोला काय कोर्टाचा आवार आहे ना आहे का नाही त्याच्यामुळे गोंधळ केला तर कसं चालेल हा एखाद्या माणसानं कोर्टाच्या आवारात शांतपणे बसावं हळूहळू बोलावं ऐका नाही सांगा आजी काय लिहून घ्या काय ते कायदेशीर हे करून टाके वाटण्या. बर बर आजी नाव सांग पूर्ण माझं नाव आहे बबूबाई शिरसाट काय नाव आहे बबूबाई बाबूबाई बब्बूबाई शिरसाट. ऐकलंय 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 मामा ऐकलंय बाबूबाई शिरसाट हा हा. आणि किती जमीन आहे तुमची माझी जमीन बघ हे आहे म्हणजे नाम्याच्या शेणीपासून गुंड्या बाबाच्या गोठ्यापतूर हा असं नाही असं नाही ही कसं चालेल सरकारला कसं सांगायचं नामाच्या शेणीपासून त्या कुणाची तरी गुंट असं नाही चालत ती नीट ऐक अजय मीटर मध्ये सांग तसं सांगू हा. मग लिहून घ्या मग हा नाम्याच्या शेणीपासून बाबू बाबाच्या गोठ्यापतूर नामाच्या अजय होय, होय, होय. मामा एवढ्या मोठ्या नका बोलत जाऊ तेवढं वय नाही तुमचं आता लय वय झालंय तुमचं लय मध्ये ताप भरल तुम्हाला चालायचं राहू द्या हरकत नाही अजय मीटर मध्ये सांग म्हणजे गाणं गाऊन नको सांगू ग हा. मीटर मध्ये सांग म्हणजे आकड्यामध्ये सांग म्हणजे काय किती हेक्टर आहे बाबा किती एकर आहे तसं तसं एकर आणि हेक्टर कुठलं म्हातारीचं साधा आहे गुंठ्यात जमीन आहे माझी आहे तरी लय आहे की गुंठ म्हणजे किती आहे लिहून घ्या 20ला एक जास्त गुंठा आहे बर 21 गुंठ नाही बाबा 20ला एक गुंठा जास्त आजी अगं तेच झाले 21 म्हणजे तू 20 गोंधळ घालतोय 20ला एक गुंठा जास्त आहे हा हा जे तीस 21 गुंठ आहे का नाही हा. 20ला एक 20ला एक आहे बरोबर 21 गुंठा 21 गुंठ जमीन हा च्या पद्धतीनं हा आणि मग ती किती जणांमध्ये वाटायच्या ती 4 जणांमध्ये वाटायची मला हम्म. हा कोण 4 जण आहेत 4 पोरं आहेत मला त्याच्यात मला वाटण्या करायच्या बर बरं का? नाव सांगा पहिला हाय सदानंद आहे विश्वनाथ ना ग. ते माझं एक म्हातारीचं ध्यानात नाही राहत बरं झालं म्हणून दादाला घेऊन आले बर बर ऐका फक्त आजी 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 एवढं करा काय झालं आता तुम्ही सदानंद म्हणला परत विश्वनाथ म्हणताय हा. ती काय खाडाखोड केलेलं चालणार नाही सरकारी कागद आहे हा? नाही. खाडाखोड नको तेवढं नीट गोंधळ नाही. व्यवस्थित समजून सांगा हाय डोक्यात आहे माझ्या हित आहे सगळं हे करा पहिला विश्वनाथ आहे हा. दुसरा सदानंद आहे तिसरा राहुल्या आहे आणि चौथा पंकज उर्फ थांब्या बर बर थांब्या थांब्या म्हणजे
हा म्हणलं आता बाबा ह्यांना म्हणलं थांबलं पाहिजे बुवा म्हणून थांब. आमचं लय अप्याड बाया थांबायचं नावच घेत नव्हतं म्हणलं. अजय अजय ही शेवटच्याच नाव थांब्या ठेवलंय म्हणलं पहिल्याच चालू ठेवायचं की. बाया म्हातारीची केलंय लिव म्हातारीची चेष्टा करते. मजा केली गे अजय. करून घ्या. तर 4 पोरं आहेत मला हा. आणि त्याच्यात ही 20 अधिक 1 गुंठा वाटणी करायची. म्हणजे 21 गुंठ जमीन तुला 4 पोरांमध्ये द्यायची आहे. हा आता 4 पोरं आहेत विश्वनाथ सदानंद राहुल आणि थांब्या म्हणजे पंकज. हा हा 20 4 5 20 हा म्हणजे 4 पोरांमध्ये 5 गुंठ जाईल. हे बघ अजय हा. 4 पोरांमध्ये 5 गुंठ जमीन गेली. हा. एक उरती बरं का. हा तिचं काय करायचं. 1 गुंठा उरतोय ना. एक काम कर ह्याला आपल्या थोरल्याला आपल्या काय विश्वनाथला देऊन टाक. बर विश्वनाथला देऊन टाक. 1 गुंठा जास्त दिसता दिला का. दिला. 6 गुंठ विश्वनाथला, 5 गुंठ सदानंद राहुल, 5 तांब्या म्हणजे पंकज 5. हा ही करतो बरं का फायनल. हा. यांना विश्वनाथला एक जास्त दिलं होय. हा त्या आता मोठा आहे ना थोरलाय तर त्याला मान पाहिलाय त्याचा त्याच्यामुळे. लीलाचं काय करशील. लीला कोण. लीला हिची थोरली सून हा तिचं काय. विश्वनाथची बायको हा डेंजर काय डेंजर बाई. अक्काला जरा पण रिस्पेक्ट देत नाही. बरं झालं दादा तुम्हाला आठवण करून दिली. 1 नंबरची काजाक बाई आहे ती लीला. लई माज आहे तिला. हा. मला काय म्हणायचंय तिला म्हणाव तिला सांग माज दाखवायचा ना जावांना दाखव. बाया सासूला कायला माज दाखवायचा. हा, बरोबर आहे. माझं म्हणणं काय अशा बाईच्या नवऱ्याला 1 गुंठा कशाला जास्त द्यायचा. हा आहे त्या विषय ना मी आपलं बोलायचं काम केलंय बघा बाबा काय नाही बरोबर आहे दादा तुझं तुला उगाच आणलंय का इथं. तुला इच्छा तुरे रे त्याच्यामुळे घेऊन आले. एक काम करा तुम्ही आहे ना ईश्वनाथचं आहे ना हे काढून घ्या. काय 1 गुंठा काढून घ्या नाही पण आता आणि सदानंदला देऊन टाका. नाही 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 आजी 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 काय मग अशी म्हणलं ना तुम्हाला सरकारी कागद आहे खाडाखोड करून चालायची नाही. आता आपण ही काय तुम्ही म्हणला फायनल मी शिक्का मारला सही केली. हा सगळं मान्य आहे पण कसं वाटण्यांचं जरा जरा डोकं लावलं पाहिजे ना म्हणून तेवढं अजे. तू लिह मी सांगते तेवढं लिह. असं नको करू लिह ना. आता फायनल सांग मला ती खाडाखोड होती ना मग ती माझ्या Final. लोकांनी बसल वाक्य काय नाही. फायनल फायनल बरं, चालतंय, हरकत एक काम कर ईश्वनाथचा 1 गुंठा बा काढून घे बरं, बरं. आणि ह्याला दे कोणला सदानंदला माझ्या दुसऱ्या पोराला. बर बर चालतंय. एक काम कर तो आधीचा जो दिला होता का 1 तो पण काढून घे. कोणाचा. विश्वनाथला 1 दिलता एक्स्ट्राचा हा तो तो काढला पण की काढून घे आणि सदानंदला देऊन टाक. आपण. मग तो दिला म्हणल्यावर 6 झाले हा कोणाचे सदानंदचे. अजून 1 एक्स्ट्राचा दिला ना ह्याच्यातला पण दिला ईश्वनाथचा आणि तो जो 20 अधिक 1 हा, गुंठा हा, कळलं होता का आलं ना, माझ्या लक्षात. म्हणजे आता तू ही विश्वनाथला आपण दिले 4 गुंठे. हा. सदानंदाला दिले आपण 7 गुंठे अंगाशी आणि राहुलला आणि थांब्याला म्हणजे तुमच्या त्या पंकजला दिला हा. आपण 5-5 गुंठे बरोबर. हा म्हणजे बरोबर आता कसं हा, हा, आहे, एवढं सोपं गणित आहे. आत्ता जिरल हा, फायनल केलं. लीलाची जिरल आत्ता. मामा मामा जेवढ्या जोरात बोलताय ना मला वाटतं तुमचं लगेच जिरल. नाही होत आज नाही होत. झालं बरं का फायनल करतो. सदानंदला किती दिले. 7 दिले 7 गुंठे सदानंद. दिले का हा, दिले. सदानंदला अंगाशी जास्त दिलोय. हा आता हम्म. काय झालं एवढं काय आलं कुंदाचं काय करशील. कुंदाचं काय करशील. काय झालं कुंदाचं काय कोण आहे कुंदा. सदानंदची बायको कुंदा तिचं काय झालं. लई कचाक बाई. आपण कशाला बाबा विषय नाही लईच्या आपला काय करायचंय. आज काय झालं ग. घमेंडी हो ती तुम्हाला सांगते 2 गुंठा जर जास्त दिले ना आता सदानंदला 7 देतोय ना 2 गुंठा जास्त दिले तर गावभर करीन भया 2 गुंठा जास्त मिळालं भया 2 गुंठा जास्त मिळालं. हा म्हणजे आहे का बरोबर आहे. हा म्हणजे काय म्हणतील गाववाले माझी बदनामी करतील म्हणतील म्हातारी भेदभाव करी ती पोरांमध्ये. म्हणजे जमीन पण हिची बदनामी पण हिची. तिथं बोलतो विश्वनाथचं 1 काढून घेतलं तसं सदानंदचं पण 1 काढून टाक विषय खला आपला काय मी सांगायचं काम केलं. काय काढून टाक. एक काम कर तू सदानंदचा पण 1 काढून घे. नाही अगं आजी सदानंदचा 1 काढून घे. ऐक माझं. काय होतंय तुम्हाला कळत नाही तो दोघांनी बी. हे बघा गोंधळ काय होतोय हे सरकारी कागद आहे. हा ह्याच्यावर आपण असं नाही करू शकत नाही का नाही नाही. आता एकदा खाडाखोड केली मी म्हणलं चालतंय हरकत नाही बाबा म्हातारी माणसं आहेत जरा ए बाबा काढ ना ती बोलती तर काढ ना. काढ ना तेवढं. नाही काढ ऐका सदानंदचा ऐक माझं सदानंदचा हे काढून घे 1 काढून घे. काढून घे. सदानंदचा एक काम कर 1 नको 3 काढून घे. सदानंदचे 3 गुंठे काढले. 3 काढून घे. काढले काढले किती झाले
सदानंद त्याच्याकडे 7 होते, सदानंदकडे 3 गुंठे काढले, 4 गुंठे झाले. आता मग पुढं रावल्या आणि थांब्याला किती द्यायचं? आता रावल्यान थांब्याला आपण रावल्याला 7 द्या रावल्याला 7 दिले, आणि मग थांब्याला 6 द्या. रावल्याला 7 आणि थांब्याला 6. थांब्याला सांगा बरं, थांब्याला पण 7 दे की. थांब्याला पण 7 दिले. बरं मग थांब्याला पण 7 द्या. अरे रावल्याला 7 दिलीच आहे ती. रावल्याला 7 दिले आहे ना. आणि मग तो पहिला विश्वनाथचा काढला होता तो कोणला दिला? अरे दाद्या, तो कोणला दिला? दादाच्या पाद्याला दिला. कशाला माराय येड आहे का मामा? असं नका करू की. हा? काय चाललंय मागा धरणं तुम्हाला सांगतोय. खाडाखूड नको, नीट सांगा, शांतपणे ऐका की मामा. काय होतंय तुम्हाला कळणार आहे, गोंधळ होतोय. हा आजे, हा तुला सगळं माहित आहे, जमीन झालं, तुझी हा. आहे, फक्त तू बोल. हा मामाला बधी बोलायला नको लावा. काय झालंय काय, हिच्या सुन्या बऱ्या नाही ती. ही तुझ्यावर राहतोय. हा शनिवार रविवार येतोय माझ्याकडं कधी कधी. माझ्या सुना चांगल्या आहेत, ही बे नाही. नाही दादा चांगला चतुर आहे दादा. नाही नाही आजी, माझं ऐक. मला आत्ताच कळले तुझा दादा चतुर नाही, चतुर आहे. आ? हाय, हीच आहे, हीच शेवटचं आहे. मला पुढे नाही काय बोलायचं. मला एवढं सांगायचं आहे, ह्यांना म्हणा वाईज 5 मिनिटं थांब. दादा थांब, तुला गोंधळ घाली. मी नीट शांतपणे सांगतोय आता. माणूस आधीच गोंधळलेला आहे, त्याला अजून नको गोंधळ. आजी मी नाही गोंधळलो. काय होतंय तू दोन्ही बाजूने बोलतीयस. हा शांतपणे ऐक. आता मी काय सांगतो, आपण काय करूया, हिशेब परत करूया. हा. म्हणजे 21 गुंठे आहे, हा. बरोबर? नाही 20ला एक हो आधी आजी, काही हो एक. हो आजी, हो हा. तीच आहे. गोंधळ नको करू. नाही करत, नाही करत आजी. ऐक आता, मला शांतपणे ऐक. आपण उलट जाऊया. हाय का, याला सरळ जमना, उलट जमणार होय याला. गप बसा मामा, गप बसा. शांत बसा, शांत शांत एकदम गप. दादा थांब ही जरा. ही जी न बोलता पण होठ हलत्यात ती थांबवायचं. एक सोपं सांगू भाऊ, ऐक, जास्त गोंधळ करू नको. सोपं सांगतोय. 4 पोर आहे ती, 4 पोर आहे. चौघांना 5-5 गुंठ देऊन टाक. 1 गुंठ काय त्याचं बघू आपण. अरे मग हेच सांगितलं होतं ना मी. एवढं सोपं होतं भाऊ. हेच सांगितलं होतं मी तेच म्हणलं होतं की बाबा, तीच म्हणलं होतं मी. हेच सांगितलं होतं मी म्हणलं होतं 4 पोर हाय, 5-5 गुंठ द्या, 1 गुंठ्याचं काहीतरी करा. आता त्याचं मीच करतो. मी सांगतो तुम्हाला, मी उपाय देतो. 4 पोरांना 5-5 गुंठ द्या, 1 गुंठा 4 पोरांमध्ये समसमान वाटून द्या, संपलं. अक्के, काय रे दादा? ती तुझी जमीन आहे ती सीतारामांनाकडे तू गहाण ठेवली होती, ती सोडवली का? कुठून सोडव? माझ्या म्हातारीकडे 10 लाख कुठनं येणार आहेत? हा ती त्याच्याकडेच आहे, अजून गाणे. मग तो सीतारामांना बरा वाटला होय तुला? अजून इकडे टाकले असेल तरी. अय मामा, कोण सीतारामांना? आहे ते गावातलं एक माणूस आहे, त्याला जमीन दिली आणि घाण. त्याचं काय? त्याला घाण दिली जमीन. कुठली जमीन? माझी जमीन ही 20 अधिक 1 गुंठावाली जमीन. आणि ती सोडून आणली का मग? 10 लाख कुठनं आणायचे? माझ्या म्हातारीकडून कुठनं आलंय पैसे? पोरं काय पैसे देतात का? आणि कधी ठेवली होती घाण? 15 वर्षापूर्वी. मग तुमचा आज जाणार आहे आभाळात ना ती जमीन. हा? घाण ठेवलेल्या जमिनीवर तुम्ही मला इथं कागद बनवाय सांगताय होय? हा, तो पण सरकारी कागद बनवाय सांगता. लाज नाही वाटत तुम्हा दोघांना? का म्हणा येतोय दोघांना? नाही, तर मेल्यावर म्हणलं. मी तू अरे नका ना रे म्हाताऱ्यांनो. तुम्हाला शपथ सांगतो आजे, तुझं वय लय आहे आणि माझा पेशा आडवा येतोय म्हणून. नाही तर लय बोलायचं आहे मला. मला लय बोलाय. आजे तू आरसा बघितलाय का कधी? आरसा काय हो, बघितला रोज बघ. लाजत असेल तुला बघून. एवढं दोन्हीकडनं बोलतीस तुला कळत नाही आजे. दादा लय बोलतोय. हा लय वकील, बोलतो. चल चांगला वकील शोधू, याला काय जमलं एक बसा इथं. चांगला वकील शोधू. मागा धरणं माझा टाइम एकदम व्यस्त केलाय. 1000 रुपये काढा. कायचे? काय काय काम नाही धाम नाही केलं आणि तुला काय आचार? म्हाताऱ्यांना काय तू लुटतो का रे? ए, काम नाही केलं म्हणजे ही काय आहे? ही सरकारी पेपर आहे, त्याच्यावर खाडाखोड केली आहे. माझ्याकडचा पेपर वापरलाय. 1000 रुपये काढा. काय नाही माझ्याकडे 1000 रुपये. नाही म्हणजे आजे बोरमाळ काढून घेईन तुझी. मला माझे पैसे नाही पाहिजे. ए म्हाताऱ्या 1000 रुपये दे चल. दादा देऊन टाक, जाऊ द्या. काय तोंडानं लेग स्पिन करणार आहे? किती करशील? किती करशील? 10 रुपये आहे ती. 1 प्लेट भजी खाणार आहे. तुला देऊ का 1 भजी? आई शपथ सांगतो म्हाताऱ्या, मला लय तुडवा असं वाटतं तुला, पण मी नाही करू शकत. निघ बया, निघ निघ. बया, काय माणूस आहे, काय गोंधळलेला माणूस आहे रे. उगाच चालू आपण याच्याकडं. दादा, बया. वा वा वा, हास्याची डबल ढोलकी मस्तच वाजली. ऐकूया हास्याच्या वाटाघाटी हास्यरसिकांना कशा वाटल्यात. प्रसाददा, खरं सांगायचं तर स्किट सुरू झालं तेव्हाच अंदाज आला होता की वाटण्यांवरनं गोंधळ होणार. तो प्रवास तुम्ही कसा नेताय हे बघणं फार महत्त्वाचं होतं आणि तो तुम्ही अत्यंत रंजकतेने दिला. मग तुझं हे कॅरेक्टर तुझा हातखंड आहे, पण आज तुझा एक विलक्षण असा एक भाऊ ॲड झाला याच्यात. पशा काहीतरी टेरिफिक बेरिंग होतं, मजा आली.
बघताना आणि छान मेंटेन केलंस ते. बाकी पीपी मस्त, नेहमीप्रमाणे उत्तम एनर्जी. थँक्यू सर. वकील वाटलास तू, छान वाटलं, थँक्यू सर. मजा आली. थँक्यू